अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन होण्याकरता अजून काही दिवस शिल्लक आहेत। मात्र अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात 200 वर्षांची परंपरा लाभलेल्या 1.5 दिवसाच्या नागपंचमी गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या परंपरागत उत्सवात धामोरी गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। पूजेचा पहिला मान वारघडे परिवारातील सदस्यांचा असून या लंबोदराचे दर्शन घेण्याकरता गावातील लग्न होऊन गेलेल्या मुली आपल्या पतीसह आवर्जून माहेर येतात। आज या 1.5 दिवसाच्या बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन करण्यात आलंय। नवसाला पावणाऱ्या या गणपतीची विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर काल स्थापना करण्यात आली। संपूर्ण देशभरात एकाकडे नागाची पूजा केली जाते, नागपंचमीचा उत्सव साजरा केला जाते, पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धामोरी हे गाव, या गावात शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा नागपंचमीचा 1.5 दिवसाचा गणपती उत्सव। या उत्सवात अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक भक्तांनी कालपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि हा उत्सव आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली परंपरा आजही आम्ही सर्वस्त गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात मोठ्या जोमात आजही पार पाडतो। विद्येचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं हे रूप जेव्हा जनपद काळाआधी शाळा भरायच्या त्यावेळी तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केलेली आहे असं आमचे आजोबा पंजोबा सांगायचे। म्हणजे आमच्या पंजोबांना आमच्या आजोबाला सांगितलं, आजोबांना आम्हाला सांगितलेलं आहे आणि आजही आमच्या इथे 100 वर्षाचे काही गृहस्थ जिवंत आहेत, ते पण सांगतात की आमच्या पण आजोबांनी आम्हाला सांगितले की ही परंपरा खूप जुनी आहे आणि आम्ही ते जोपासत आहोत। आम्ही कुठल्याही पद्धतीनं डीजे साऊंड सिस्टीम आजही ठेवत नाही। जुनी पारंपरिक पद्धतीच्या ज्या ढोल ताशाच्या दिंड्या होत्या त्या ढोल ताशाच्या दिंड्यातच आम्ही आजही हा उत्सव साजरा करतो। ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे, कारण की आम्ही आमच्या पूर्वजांनी दिलेली प्रथा आजही पाळत आहोत।